आपकी अदालत मध्ये मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर मोहन यादव यांच्यावर आरोप आहे की यांच्या सरकारची सूत्र पुण्यात दुसऱ्याच्या हातात आहेत. मोहनजी, ज्या दिवशी तुम्ही मुख्यमंत्री झालात त्याच दिवशी काँग्रेसवाले म्हणाले होते की हे जे मोहन यादवचं सरकार आहे, मध्य प्रदेशची सरकार आहे, आता हा केंद्रशासित प्रदेश झाला, आता दिल्लीवरून चालेल सरकार. हे बघा, काँग्रेसच्या सरकारचं ते वास्तव सांगत होते. भाजपामध्ये असं कधीच होत नाही की कोणीतरी वरून सूत्र हलवतात. काँग्रेससाठीच हे काँग्रेसचीच सवय आहे. आणि मला आठवतंय त्यावेळी अखिलेश यादव म्हणाले होते की यांना तर बिहार आणि युपी मध्ये यादवांचं योट घेण्यासाठी मुख्यमंत्री बनवलं गेलं, थोडेच दिवस आहेत मग निघून जातील. तुमच्या लक्षात येत असेल की 2024च्या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधीची गोष्ट होती. परंतु 2024 संपूर्ण निघून गेलं. आजच तुमच्या बातमीपत्रातून माहिती पडलं की देशातील सर्वाधिक चांगल्या राज्यांमधल्या सीएममध्ये माझा 6वा नंबर आला. तर बाकी गोष्टी मी काय बोलू आता, हां? पण हा डायलॉग त्यांचाच होता की सूत्र कोण्या दुसऱ्यांच्याच हातामध्ये आहेत. मला तर माहित नाही तो कुठला स्वर आलाय तुमच्यापर्यंत सूत्र पोहोचवणारा. मी तर नाही ऐकलं. ही गोष्ट यामुळे सुरू झाली कारण 2003 मध्ये जेव्हा तुमचं तिकीट कापलं होतं हो. तेव्हा तुम्ही म्हणाला होतात की मी तर बल्ब आहे, स्विच कोण्या दुसऱ्याच्या हातात आहे पेटवण्या विझवण्याचं. हे माझ्या पार्टीचं अनुशासन सांगितलं होतं आणि आम्हा लोकांचं ट्रेनिंगच हे आहे. तुम्ही त्यांचं उदाहरण बघा. माननीय मोदीजी जेव्हा ते आपले सगळ्यात पहिल्यांदा सरळ सीएम बनले गुजरातमध्ये, त्याच्या आधी कधी लोकसभा, कधी विधानसभा कुठलीच निवडणूक नाही लढली. परंतु हे आमच्या पार्टीचं वैशिष्ट्य आहे. त्यांनी जेव्हा सीएम होऊन काम केलं, तेव्हा असं काम केलं की गुजरातला कुठून कुठपर्यंत पोहोचवलं आणि जेव्हा पीएम बनले, तेव्हा पीएम बनून जग बघत आहे की भारताला कुठून कुठपर्यंत पोहोचवलं. आपल्या सगळ्यांसाठी गर्वाची गोष्ट आहे. हे त्याचंच एक उदाहरण आहे. परंतु आता उदाहरण तर तुम्ही सुद्धा आहात. ज्या प्रकारे तुम्हाला मुख्यमंत्री बनवलं गेलं, मी ऐकलंय तुम्हाला सुद्धा नवल वाटलं होतं. तुम्हीच माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं. मी तर बल्ब आहे, बटन दाबलं तर चालू. मला समजलं की माझं तिकीट कोणाला तरी द्यायचंय तर मी दिलं. त्यांनी म्हटलं तुम्हाला सीएम बनायचं तर मी बनलो. त्यात काय अडचण आहे. मग कुणी दाबलं बटन? पार्टी ठरवते ना. पार्टीच्या अनुशासित कार्यकर्त्यांचं वैशिष्ट्य आहे की पार्टीच्या आत आम्ही स्वतःचा निर्णय नाही घेऊ शकत. आमची पार्टी प्रत्येक कार्यकर्त्याची योग्यता, क्षमता, काम करण्याची पद्धत, विचारांच्या प्रतिबद्धता, त्यांच्या आयुष्यातील आचरणातील विविध प्रकारच्या गोष्टी, खूप साऱ्या गोष्टींनी आमचे लोक हे बघत असतात. आणि मला अभिमान आहे की माझी पार्टी माझ्यासारख्या गरीब कार्यकर्त्यांना इथपर्यंत आणते. मला या गोष्टीचा गर्व आहे. काही लोक म्हणतात की जे.पी. नड्डा यांची पत्नी मल्लिकाजी तुम्हाला राखी बांधते, खूप जवळचे संबंध आहेत, याचा फायदा झाला तुम्हाला? हे बघा, रक्षाबंधन तर संपूर्ण प्रदेशातून बांधून घेतो. 10,000 राखी बांधून घेतो. मी तर आपल्या प्रदेशात प्रत्येक सणाला फक्त बहिणीच, पत्नीला सोडून सगळ्या बहिणीच आहेत आपल्या प्रदेशात माझ्या. पण त्या तर राजकीय कुटुंबातील आहेत ना. आई सुद्धा जबलपूरमधून निवडणूक लढल्या होत्या कित्येकदा तरी. ज्यांच्या वडिलांनी लोकसभेची निवडणूक लढली असेल, ज्यांची आई सुद्धा निवडणूक लढली असेल आणि लोकसभा सुद्धा लढली, राज्यसभा सुद्धा लढली, त्या मंत्री सुद्धा होत्या, परंतु मल्लिकाची स्वतः निवडणूक नाही लढल्या, याचा सुद्धा एक अर्थ निघतो. त्यामुळे मी असं मानून चालतो की आमच्या पार्टीमध्ये जी पद्धत आहे की ज्या कार्यकर्त्याला त्यांनी जसं काम दिलं असेल ते आनंदाने करतात आणि मला अभिमान आहे की मला या गोष्टीसाठी लायक समजलं की मला सगळ्या प्रकारची कामं दिली आणि मी ती करून दाखवली. राजकारणातील जे पंडित आहेत त्यांचं म्हणणं आहे की मोहन यादव यांना यासाठी मुख्यमंत्री बनवलं गेलं की ओबीसी समाजाला प्रभावित केलं जाऊ शकेल. ज्यांची जशी जशी दृष्टी तशी सृष्टी, ही काँग्रेसची दृष्टी आहे. ते आपल्या वोट बँकसाठी जाती-जातींमध्ये अशा प्रकारे बघतात ज्यामुळे आपली लोकशाही कमकुवत होते. समाजात खूप गोष्टी निर्माण होतात. हो, आपली पार्टी सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास, सबका प्रयासने चालते मोदीजींची. तुम्ही म्हणताय की मोदीजींमुळे चालतंय. राहुल गांधी असे म्हणतात की 163 सीट तुम्ही जिंकलात, प्रचंड बहुमत तुम्हाला मिळालं.
हे वोट चोरी करून तुम्ही जिंकलेले आहात. आता राहुल गांधींना कोण समजावेल? ते तर म्हणाले होते की 20 वर्षांपासून गुजरातमध्ये वोट चोरी करत आहेत मोदीजी. 20 वर्षांपासून मध्य प्रदेशात भाजपा चोरी करत आहे. आता ते विसरून जातात की 10 वर्षापूर्वी त्यांचं सरकार होतं. ते कुठे झोपले होते? कुठे गेले होते? जे बोलत आहे त्यांना स्वतःला भान नाही की ते काय म्हणतायत. 10 वर्षापूर्वी मनमोहन सिंगजींचं सरकार 2004 पासून ते 2014 पर्यंत होतं. सगळ्या राज्यांमध्ये आपल्या पद्धतीने निवडणुका होत्या. प्रत्येक निवडणूक जिंकणार, हरणार आहेत. मला खूप दुःखाने सांगावं लागतंय की राहुल गांधी कधी समजतील की त्यांच्या अशा विधानांमुळे त्यांची पार्टी आणखी रसातळाला जात आहे, आणखी खाली जात आहे. हे बघा, आजकाल बिहारमध्ये आहेत ते वोट यात्रा काढतायत आणि म्हणतायत की बिहारमध्ये निवडणूक आयोग लोकांचे वोट कापत आहेत, म्हणजे बीजेपीला जिंकवलं जाऊ शकेल. मला त्यांच्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्यांचं एक स्टेटमेंट आठवत आहे. त्यांनी खूप चांगले ॲनालिसिस केलं की जर आपल्या पार्टीमध्ये राहुल गांधींचिन्ह जे काम दिलं त्या कामाची ते वाट लावूनच सोडतात, त्याशिवाय ते सोडतच नाही. आता 3 वेळापासून लोकसभा आणण्याचे स्वप्न बघत आहेत. 3 वेळा काय वाईट केलंय काँग्रेसची अवस्था. हा सुद्धा आकडा सांगत आहे काँग्रेसचे नेता की राहुल गांधींनी ज्या राज्यामध्ये ज्या दलाबरोबर तिथे सपोर्ट करायला जातात, कधी-कधी तर असं होतं की असं समजा भाजप नाही जिंकला तर त्या दलाचा व्यक्ती जिंकतो. परंतु काँग्रेस अजून रसातळाला जाते. काँग्रेसची तर वाटच लागते. हेच तर कारण सांगतायत काँग्रेसचं निवडणूक हारण्याचं, रसातळाला जाण्याचं. ते म्हणतायत की नरेंद्र मोदी, अमित शाह आणि इलेक्शन कमिशन हे मिळून काँग्रेसला हरवतायत. हे बघा, हे मी खूप जबाबदारीने सांगतोय की राहुल गांधींना अपोजिशन लीडरच्या पदाच्या महतीची जाणीव नाहीये. ते काय म्हणतायत? जगातील सगळ्यात मोठी लोकशाही म्हणजे भारत आहे. जगातील सगळ्यात जास्त लोकसंख्येमध्ये भारत आहे. आणि आपल्यासाठी अभिमान आहे, स्वातंत्र्यानंतर जे आजपर्यंत भारताची लोकशाही जिवंत आहे. भारताचे सुप्रीम कोर्ट सगळ्या प्रकारच्या न्यायालयामुळे भारताचा अभिमान जिवंत आहे. भारताच्या इलेक्शन कमिशनमुळे भारताची लोकशाही जिवंत आहे. आणि दुर्भाग्य हे अर्बन नक्षल मानसिकतेच्या आधारावर राहुल गांधी या सगळ्यांवर प्रश्न निर्माण करतात. हे आपल्यासाठी सगळ्यात जास्त लाजिरवाणी गोष्ट आहे. अत्यंत निंदनीय बाब आहे. तर जर ते लोकशाहीच्या पिलरवर प्रश्न निर्माण करताय, त्यांना जर सुप्रीम कोर्टही आवडत नाही, तर त्यांना इलेक्शन कमिशन आवडत नाही, जर ते सैन्यावर आपली जी सर्जिकल स्ट्राईक झाली, एअर स्ट्राईक झाली, त्याचे पुरावे मागत असतील, तर मला वाटतं की राहुल गांधींनी बुडून मेलं पाहिजे जर ते अशी गोष्ट बोलत असतील. लोकशाहीमध्ये जनतेची नजर खूप पारखी आहे. ते जे बोलत आहेत, जनता सगळा हिशोब ठेवत आहेत. पुढे मागे राहुल गांधींना त्यांच्या पार्टीला उत्तर द्यावं लागेल त्यांच्या या वागण्याबद्दल. जनतेमधून 1-2 प्रश्न घेऊ शकतो आपण. केजरीवालजींचा आरोप आहे की मोदी सरकारमध्ये राहुल गांधी आणि सोनिया गांधींवर तर केस खूप झालेत, पण त्यांना अरेस्ट केलं गेलं नाही. मोदी सरकार आणि काँग्रेस हे एकमेकांना मिळालेले आहेत का? या विषयावर तुमचं काय म्हणणं आहे? ज्यांनी मुख्यमंत्री असताना राजीनामा दिला नाही, ते कसे दुसऱ्यांवर प्रश्न उचलतील? हे तर केजरीवालजीच सांगू शकतात. स्वातंत्र्यानंतर कोणीच असा सीएम नाहीये एक्सेप्ट केजरीवाल. तसेच लालू यादवजी, त्यांची पत्नी, त्यांचे मुलं, झारखंडचे शिबू सोरेनजी, त्यांचे आणखी जितके काही आजपर्यंत देशाचे नेते आहेत, कुणीही मंत्री असेल, ज्या कुणावरही कुठलाही ॲलिगेशन लागला आणि जो जेलमध्ये गेला, त्यांनी रिझाईन केलं. तर ते तर त्यांच्यावर प्रश्न उचलण्याचा त्यांचा अधिकारच नाही. ते कसे प्रश्न उचलू एकदम शकतात? बरोबर, एकदम नाही, बरोबर. त्यांचं म्हणणं असं आहे की माझ्या तर 5-5 मंत्र्यांना आणि मला सुद्धा जेलमध्ये टाकलं. माझ्या विरोधात तर काही पुरावे सुद्धा नव्हते. पण नॅशनल हेरल्ड केसमध्ये राहुल गांधींच्या विरुद्ध पुरावे आहेत, सोनिया गांधींच्या विरुद्ध पुरावे आहेत. त्यांना तर मोदीजी जेलमध्ये टाकत नाहीयेत. आता मला हेच तर कळत नाही की मग ते काँग्रेस बरोबर मिळून निवडणूक का लढतात दिल्लीमध्ये? त्यांना कोण म्हणालं होतं? त्यांना माहिती आहे की ते अपराधी आहेत, तर ते त्यांचं दुहेरी रूप सुद्धा समोर येत आहे. नॅशनल हेराल्ड केसमध्ये जामिनावर चालू आहे, खटला चालू आहे अजून. त्यांनी सांगावं की खटला संपलाय. खटला तर आज सुद्धा चालू आहे. परंतु आधी न्यायालय निर्णय घेईल तेव्हाच तर तुम्ही माझ्यावर खटला चालवाल. आता मी जज साहेबांना बघतोय, त्यांची कृपा होईल तेव्हाच तर काहीतरी होईल ना. नाहीतर हा खटला तर चालूच आहे. आणखी एक प्रश्न घेऊ शकतो जनतेमधून. आजकाल समाजमध्ये राजकारणाचा स्तर इतका कोसळला आहे की हल्लीच बिहारच्या एका सभेमध्ये मोदीजी आणि त्यांच्या माताजींना अपशब्द बोलले गेले. अशा लोकांना काय करायला पाहिजे? काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही अगदी योग्य प्रश्न विचारला. मी कटू शब्दांमध्ये निंदा करतो.
आपल्या देशाची संस्कृती तर अशी अजिबात नाहीये. त्या उलट आपल्या इथे तर देशाचे शत्रूसुद्धा जर सैन्याशी युद्ध करताना मारले गेले, तर आपण सन्मानाने त्याचं शरीरसुद्धा परत पाठवण्यात अभिमान बाळगतो. आणि जे दिवंगत झाले आहेत माननीय मोदीजींच्या माताजी, त्यांना जर कोणी शिवी घालत असेल तर त्यांचं डोकं फिरलेलं असेल हे तर नक्की आहे. त्यासाठी तो भारतीय संस्कृती अजिबात समजत नाही. मी कटू शब्दांमध्ये तुम्हा सगळ्यांच्या माध्यमातून निंदा करतो. असं करत जो असेल त्यांना माफी मागावी लागेल, माफी मागितली सुद्धा पाहिजे. त्यांनी तर तुम्हाला विचारलंय की अशा लोकांचा इलाज काय करायला पाहिजे. अशा लोकांचा इलाज इलेक्शन कमिशनने दिलं, बटन दाबा आणि भारत माता की जय. आणखी काय म्हणायचं? इलेक्शन येणार आहे बिहारचं. बिहारच्या जनतेकडे बटन दाबण्यासाठी पूर्ण चान्स आहे. मी याला या रूपामध्येच बघतो. मी आपल्या इथे इतिहासातील एक 5,000 वर्षांपूर्वी कृष्णदेवांचंच उदाहरण आहे. जेव्हा शिशुपालने 100 चुकांचं माफींचं बुवाजींना आश्वासन दिलं होतं आणि जसं 99 नंतर 100वी झाली आणि बोट उचललं आणि बोट उचलताच कृष्णदेवांच्या हातामध्ये सुदर्शन चक्र आलं आणि आपण सगळ्यांनी बघितलं की 100 नंतर धडाम आजच्या काळात इलेक्शन कमिशन ते सुदर्शन चक्र आहे, या बटन दाबा आणि आपोआपच काम बाकी सगळं होऊन जाईल. लोकशाहीमध्ये कुणाला मारावं लागत नाही. लोकशाहीमध्ये पराभव करूनच सगळ्या गोष्टींची उत्तरं मिळतात आणि मला या गोष्टींवर संपूर्ण विश्वास आहे. बिहारची जनता अशा शिव्या घालणाऱ्या लोकांना माफ करणार नाही, ही पक्की गोष्ट आहे. मोहनजी, बिहारमध्ये सामना तर लालू यादव आणि तेजस्वी यादव यांच्याशी आहे. ते सुद्धा यदुवंशी आहेत. त्यांच्या विरुद्ध प्रचार करण्यासाठी जाल तुम्ही? मी माझ्या पार्टीचा प्रचार करण्यासाठी जाईन. कोणी समोर आहे मला माहित नाही. आम्ही तर महाभारतवाले लोक आहोत. जे आमच्या धर्माचे ते आम्हाला दिसतील, जे समोर आहे ते समोर दिसतील.